गुड मॉर्निंग सर. बसा बसा. काल मी तुम्हाला सगळ्यांना ग्रहपाठ करून आणायला सांगितला होता. कोणी कोणी आणलाय? चला बघू. अरे तू लिहिलंयस हे, पण हे सगळं तू लेखक सापेक्ष लिहिलंयस. लेखक साहित्याची निर्मिती का करतो याची कारण कळली, पण एखादा रसिक साहित्याचा आस्वाद का घेतो ते कुठे आहे? ते लिहून आण. ठीक आहे सर. आणि तो मुद्दा कुठे आहे? याच वेगवेगळ्या कारणांची चिकित्सा समीक्षकांनी केली आहे ना. मनोरंजन, विरंगुळा, ज्ञान, माहिती मिळवणं. आपण बोललो होतो ना मागच्या वेळेस. याचा अर्धवट. सॉरी सर. माझी वही कुठे गेली? काल तर मी सगळी बॅग व्यवस्थित भरली होती. काय झालं? वही कुठे? ते वही कुठे? सर मी वही आणलेला आहेस का ग्रहपाठ केला नाहीस? केलाय मी गृहपाठ. मग कुठे आहे वही? सर बहुतेक माझी वही घरी राहिली. हे बघ, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. नाही सर, खोटं नाही बोलत आहे, खरं सांगते. मी गृहपाठ केला होता, वही सुद्धा बॅगेत ठेवली होती, पण आता बॅगेत वही नाहीये. मग कुठे आहे? वही आणली होतीस ना, मग आहे कुठे ती? का अचानक जादू झाली आणि वही बॅगेत गायब झाली? सर मी खरं सांगते, मी खरंच गृहपाठ केला होता. हो, ही खूप जुनी ट्रिक आहे. ग्रहपाठ करायचा नाही, अभ्यास करायचा नाही आणि मग घरी वही विसरली असं सांगायचं. पण ही ट्रिक शाळेतली आहे. आता कॉलेजमध्ये आहात तुम्ही, शेवटच्या वर्षाला, कळतंय का? उद्या या प्रश्नाचं उत्तर 5 वेळा लिहून आणायचं. कळलं? ठीक आहे सर. आणि ही शिक्षा नाही आहे तुमची. सर आज हिला अशी डेंजर शिक्षा देणार आहेत ना, सगळा शहाणपणाच उतरेल बघ तिचा. सर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पुढचा आठवडाभर माझ्या वर्गात लेक्चरला बसायचं नाही. आउट. सर बाहेर व्हायचं. पण वर्गाच्या बाहेर. काय झालं एवढं रडायला? रडते कुठे? कांदा तिखट आहे म्हणून पाणी आलं डोळ्यातून. तुमचं झालं का आवरून? बसा, तुम्हाला खायला आणते. घ्या गरमागरम थालपीठ. वा. काल रात्री पण जेवला नाहीये तुम्ही. अगं किती कोथिंबीर टाकलीस, खाताना सारखे तोंडात येते. अहो तर खाताना तोंडातच येणार ना. ते असलं थालीपीठ आहे ना, तुझ्या दादाला दे करून. हा बरं ठीक आहे, पुढच्या वेळेस कमी टाके ना. चवीला तर बरं झालं ना. मीठ जास्त झालंय. अरे देवा. वा. अहो खाऊन तर घ्या ना तुम्ही. मला ना अर्जंट फोन आलाय. तू 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 थांब, मी आलो आलो आलो. अहो पण काय तू. अहो खाऊन घ्या ना. हॅलो भाई, बोला ना भाई, बोला. बोला म्हणजे मी काय तुझी चौकशी करायला फोन केला का रे? नाही तसं नाही, म्हणजे असं फोन आल्यावर हॅलो म्हणण्याची पद्धत असते ना, म्हणून मी आपलं म्हटलं. हे बघे शाण्या, दिलेले पैसे लवकर वसूल करायचे हीच पद्धत माहिती आहे आपल्याला. झाला का पैशाचा बंदोबस्त?
नाही 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 म्हणजे तसं नाही, म्हणजे मी असं कोणाचे पैसे रखडवतच नाही ना. माझा शब्द म्हणजे शब्द. हां देणार ना, पैसे देणार मी तुम्हाला भाई. म्हणजे अजून 2 दिवस आहेत ना. आहेत ना, पण एक लक्षात ठेव, आपले पैसे बुडवून कोणी वाचला नाही आजपर्यंत. हे बघे, एकतर पैसे काढ, नाहीतर इथलं काम आटपायचं. हा नाहीतर राम नाम. आणि याच्या पुढची जी कविता आहे ती आहे विंदा करंदीकरांची कविता. विंदा म्हणतात, अजून या विजनातही प्रीतीचे स्तूप खडे. अजून या विजनातही प्रीतीचे स्तूप खडे, कललेले उंच माड, तुटलेले उंच कडे. आता मला सांगा, यामध्ये प्रीतीचे स्तूप, कललेले उंच माड, तुटलेले उंच कडे या सगळ्या प्रतिमांचा अर्थ काय? या प्रतिमांचा विचार कवीने कशा पद्धतीने केलाय सांगा. चूक बरोबर असं काहीही विचार करू नका. जे तुम्हाला ऐकल्या क्षणी मनात आलंय ना ते सांगा. तुम्ही हे बघा, कविता हा प्रतिमांचा आणि भावनांचा व्यवहार आहे. कवीने जर नुसतं लिहिलं असतं की मी आज इथे गेलो, तिथे गेलो, हे बघितलं, ते बघितलं, असं झालं, तसं झालं, तर तो एक निबंध झाला असता, होय की नाही? कविता आहे. आणि विंदांच्या कवितांमधल्या प्रतिमा तर विलक्षण बोलक्या असतात. सांगा, जे मनात येतंय ते सांगा. सर मी सांगू? मी तोच तो, तू तीच ती, हे तेच तेच सारे, जरी गाठले मला त्या पहिल्याच पावसाने. तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने. सर मला असं वाटतंय की कवीला काय म्हणायचंय ते मला थोडं थोडं कळतंय. मी तुम्हाला शिक्षा केली वर्गाबाहेर उभं राहण्याची. हो सर, पण शिक्षा बाहेर थांबायची झालीये ना, उत्तर द्यायचं नाही अशी थोडी शिक्षा आहे. बोला. सर आपला जो नायक आहे ना, तो प्रेमात खूप दुखावला गेलाय. तो त्याचं प्रेम विसरायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी तो एकांतात गेलाय, विजनात गेलाय. पण तिथेही त्याच्या मनाची जी भंगलेली अवस्था आहे ना, ती त्याची पाठ सोडत नाहीये. त्याला स्तूप दिसतायत. स्तूप म्हणजे स्मृतीस्थळ, जिथे कोणाची तरी अस्थी किंवा आठवणी जतन केल्या जातात. सर त्याला दिसणारी जी माडाची झाडं आहेत ना, ती सुद्धा सगळी कललेली आहेत. मोठ्या मोठ्या वास्तूंचे तुटलेले कडे त्याच्या भग्न मनाची अवस्था दाखवतात असं त्याला वाटतंय. पहिल्या कडव्यात म्हटल्याप्रमाणे त्याची जी जखम आहे ती अजूनही बुजायचं नाव घेत नाहीये. त्याच्या प्रेयसीची भावातूर नजर आणि भावोत्कट शब्द अजूनही त्याला आठवतंय. यार मला वाटलेलं एवढा अवघड प्रश्न आहे, हिला नाही जमणार. तरी पण कसं काय जमतं यार हिला? सर बरोबर आहे ना? बरोबर आहे. तू आत्ता सांगितलास तो कवितेचा अर्थ सांगितलास. मी प्रतिमांबद्दल विचारले. पण सर या सगळ्या इमेजेस मधनं कवीला हाच अर्थ अभिप्रेत आहे ना? तसं म्हणायचं नाहीये मला. कारण सर ह्या सगळ्या इमेजेस आणि शब्द याच्या मिश्रणातून कवी नायकाच्या मनातल्या भावना सांगायचा प्रयत्न करतोय. मग त्याचा अर्थ सारखाच असायला हवा ना? असा कसा तोच अर्थ असेल? शब्द बदलले की अर्थ बदलतो. हो, पण मला साधारण तसंच म्हणायचंय. ठीक आहे, मग म्हण. मला कशाला विचारायला आलीस? असं काय करतोयस माई? काय चुकलं सांग ना. मी सांगतोच आहे, पण तू वाद घालतीस. वाद नाही, मी वाद नाही घालत आहे. मी तुला हे सांगायचा प्रयत्न करते की माझ्या मनात सुद्धा तेच होतं, फक्त ते कदाचित वाक्यात नाही आलंय. बघितलंस, आधी म्हणत होतीस मी तेच लिहिलंय.
मग म्हणालीस मला साधारण तसंच म्हणायचं होतं आणि आता म्हणतीयस माझ्या मनात तसं होतं, कदाचित वाक्यात उतरलं नसेल. ह्या तीनही गोष्टी तुला एकच वाटतात तन्वी. तन्वी, तुझे शब्द बदलले की वाक्याचा अर्थ बदलतो, त्याचा भाव बदलतो. आता हेच बघ ना, प्रत्येक वाक्यागणिक तुझा कॉन्फिडन्स कमी झाला. आता तू मला हे सांगितलंस का तुझा कॉन्फिडन्स कमी झालाय ते? नाही ना, पण तरी सुद्धा तुझ्या वाक्यांमधनं ते मला कळलं. म्हणजे बघ ना, तुला कोणी विचारलं की कशी आहेस आणि तू म्हणालीस बरी आहे, किंवा म्हणालीस आहे बरी. शब्द एकच आहे पण अर्थ बदललेत. तन्वी, अगं आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे, अनेक पदर आहेत ती. आता पदर या शब्दाचाच अर्थ घे. पदराखाली घेते ती आई आणि पदरी पडते ती गर्लफ्रेंड. हलकेच साद आली, हलकीच याद आली, स्वप्नातल्या सुखाला हलकेच जाग आली. ओठांवरी जरी रे, आतुर एक गाणे सारे जरी आहे तसे अगदी जुन्याप्रमाणे. तू भेटशील नव्याने, तू भेटशील नव्याने. नाहीतर मग शब्द वेगळं सुचवतायत आणि इमेजेस वेगळं सुचवतायत असं होईल. बरोबर आहे ना सर? शब्दांची फिरवाफिरवी करण्याची काही गरज नाही आणि माझ्याशी वाद घातलेला मला आवडत नाही. पुढच्या वेळी आणखी नेमकं उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. पुढच्या वेळी तुला वर्गात नाही घेतलंय मी अजून. हा, पण ठीक आहे ना सर, मी बाहेरून उत्तर देईन. सर खरं सांगू का, तुम्ही इतकं छान शिकवताय ना की मला असं वाटतच नाहीये की मी वर्गाच्या बाहेर उभी आहे. मी कसा शिकवतो हे मला तुझ्याकडनं ऐकण्याची गरज नाहीये. मला तुझ्या सर्टिफिकेटची गरज नाहीये. हा, चला कुठे होतो आपण? एकदा का या म्हातारीच्या सह्या या कागदावर घेतल्या की मग हिचे सगळे बँकेचे व्यवहार मी करू शकतो. मॅडम, कशा आहात? जेवलात का? जेवलात? आमची ही हो अर्पिता तुमची खूप काळजी करते हो. सतत ना तिच्या मनात आहे ना तुमचाच विचार चालू असतो. हो, आमची ही अर्पिता 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 आता मी शेखर. हे काय काय आलं? मी कागद आणि पेन कशा करता? सही करायची याच्यावर, सही सहीसाठी. हे बघा, माझं नाव शेखर, तुमचं नाव पद्मिनी. आठवलं? हसू नका हो, आठवलं का नाव? हे बघा, मी शेखर ना, मी दाखवलं सही, माझी सही. हे बघ, शेखर शेखर ही माझी सही. तशी तुमची सही पद्मिनी इथे करा. हा हा करा. हे घे.
आठवलं ना? आठवत जमलं आठवत. सही करा सही करा. हा पद्मिनी. ओ हे काय नाही ना. अहो थांबा. हो नाही. सही. डेंजर म्हातारी आहे. अजून थोडा वेळ थांबलो असतो ना, माझ्यावर पण रेघोटे ओढले असते. ही म्हातारी ना सही विसरली आहे बहुतेक. काय करायचं? अंगठ्याचा ठसा. हा ताई, तुला ते अभिमन्यू सरांचा राग आहे ना, इकडच्या खुर्च्यांवरती नको काढूस. ते तुटले ना, आपल्याला भांडी घासायला लागतील. ए मन्या गप्पस. उगाच आपलं काहीतरी बडबडत असतो. बोला ताई, काय देऊ? दादा, 2 झणझणीत सेजवान मोमोज करा. ताईचा मूड आहे ना ऑफ झालाय, तेल एकदम मस्त करा. 2 प्लेट आणा. शेजवान मोमोज एकच प्लेट मिळेल. तुम्ही दुसरं काहीतरी सांगा. आता दुसरं काय मला नकोय. दुसरे मला तुमचे ते मुळमुळीतवाले मोमोज नाही आवडत. ठीक आहे, तुम्ही पहिले 1 प्लेट आणा, मग बघतो. बरं ठीक आहे. तूच मला सांग, अरे शाळेतल्या मुलांना तरी आता वर्गाच्या बाहेर उभं राहायची शिक्षा देतात का? ताई, आपण जाऊन आईस्क्रीम खाऊया. तुझा मूड मस्त होईल. ए नाही, माझा मूड नाही. बघ, तुझं आहे ना फेवरेट आईस्क्रीम खा. केसर पिस्ता आहे ना, तो खाऊया आपण. ठीक आहे, चल. मामा यार, तू आईला दिलेला नेकलेस एकदम भारी आहे यार. तुझ्या आईला आवडलं पाहिजे ना. ऑब्विसली आवडेल. ऑब्वियस असं नसतं तुझ्या आईच्या बाबतीत काही. आणि एखादी गोष्ट तिला आवडली ना, तरी ती काही सांगणार नाही. ती जेव्हा खऱ्या अर्थाने तिच्या गळ्यात घालेल ना चेन, तेव्हा समजायचं की तिला आवडली. माय गॉड ब्रो, इतना प्यार. काही न बोलताच तुला कळतं. ए काय तुझी अशी मिश्र भाषा आहे? एका भाषेत बोल ना कुठल्या तरी. ए यार ब्रो, तुझं लेक्चर इथे सुरू करू नकोस आता. बर, मग काय ही तुमची फेवरेट जागा? म्हणजे काय, कॉलेज स्टुडंटचा हॉटस्पॉट आहे हा. काय 1 तास मोमोज मिळतात माहितीये. म्हणजे काय भारी मोमोज मिळतात माहितीये. नाही लोक ते मोमोज वगैरे काही नको मला. आपली तू साधी पावभाजी सांग. खाऊन तर बघ. मोमोज ना आपले ते मोदकांसारखे असतात. ऍक्च्युली मोदकच असतात. अरे यार, एक कॉलेजचा कॉल होता. मला प्रोजेक्ट डिस्कस करायचा. मी आल्यावर ऑर्डर करते. हा ये आपका ऑर्डर. हाँ आया. ताई, आपल्या जागेवरती आहे ना कोणतरी बसले बघ वाटतं. अभिमन्यू सर. मन्या, अरे हे तर आमचे सर आहेत. तुमचे सर? हा, ते खडूस सर. मला त्रास द्यायला हा माणूस इथपर्यंत आलाय. आणि बघितलं का तू, आपल्याच जागेवर बसलेत. आणि नुसते बसले नाहीयेत, आपले मोमोज पण खातात.